प्रश्न क्रमांक 4. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 4 15,647. अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातील तमाम आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं आणि कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत वसतिगृहातील विद्यार्थ्यांवरती उपासमारीची वेळ येऊ नये त्यासाठी आपण त्यांना शैक्षणिक भत्ता त्या ठिकाणी एक ॲडव्हान्स पद्धतीने त्या ठिकाणी देतो. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्याचा भत्ता विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळाला नाही आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांवरती उपासमारीची वेळ त्या ठिकाणी आली. या ठिकाणी उत्तरामध्ये मंत्री महोदयांनी समाधानकारक उत्तर त्या ठिकाणी दिलं, परंतु खऱ्या अर्थाने जून, जुलै, ऑगस्ट 2025चा जो भत्ता त्या ठिकाणी मिळाला नाही त्याला कोण जबाबदार आहे? आणि म्हणून मी 3 प्रश्न या ठिकाणी फक्त आपले मंत्री महोदयांना या ठिकाणी उपस्थित करणार आहे. काय 3 महिन्याचा भत्ता विद्यार्थ्यांना मिळाला नाही आणि म्हणून विद्यार्थ्यांवरती उपासमारीची वेळ आली. ज्यांच्यामुळं हा भत्ता मिळाला नाही त्यांच्यावरती आपण काय कार्यवाही करणार आहे, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि इथून पुढे अशा आदिवासी विद्यार्थ्यांवरती उपासमारीची वेळ येऊ नये याकरिता आपण ॲडव्हान्स स्वरूपामध्ये त्यांना त्या ठिकाणी भत्ता देणार का, हा दुसरा प्रश्न आहे. आणि तिसरा प्रश्न असा आहे का भत्ता मला वाटतं जुन्या रेटनी त्या ठिकाणी दिला जातो, तर सुधारित दराने त्या ठिकाणी भत्ता मिळेल का, असे 3 मेटे या ठिकाणी प्रश्न विचारतोय. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी अतिशय महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये आदिवासी विभागांतर्गत एकूण 490 वसतिगृह आहे आणि मुलींचे वसतिगृह 206 आणि मुलांचे वसतिगृह 284 असा स्तर ठरलेला आहे. जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय त्या अशा प्रकारचे विद्यार्थी शिक्षण घेत असतात आणि सर्व विद्यार्थ्यांना DBTद्वारे त्यांना वेगवेगळा जो भत्ता आहे तो मिळत असतो. त्यामुळे अंदाजे 2016 सुरू झालेली जी DBT आहे वसतिगृहामध्ये, आजपर्यंत आमच्या वसतिगृहामध्ये, शासकीय वसतिगृहामध्ये 65,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सन्माननीय आमदार महोदयांनी विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने 3 प्रकारच्या DBT मिळत असते. एक आहे निर्वाह भत्ता. त्या निर्वाह भत्त्यामध्ये म्हणजे उदाहरणार्थ करिअर मार्गदर्शन, जेवण असे, राहणे असे विषय, अशा प्रकारचा निर्वाह भत्ता मिळत असतो. आणि याच्यामध्ये निर्वाह भत्त्यामध्ये आम्ही देत असताना दुसरी DBT जी आहे ते शालेय साहित्य, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळावं अशी दुसरी DBT. आणि तिसरी DBT आहे आहार आणि भोजनच्या अनुषंगाने मिळत असते. आणि सन्माननीय आमदार महोदयांनी विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने आम्ही 4 जुलै 2025ला वाढीव DBTमध्ये वाढ केली होती, म्हणजे 50% वाढ केली होती. त्या दरम्यान काय झालं होतं, हे जे आम्हाला टेक्निकल प्रॉब्लेम आला होता, म्हणजे उदाहरणार्थ आम्हाला DBT पोर्टलवर दुरुस्ती करावं लागली. पहिला भत्ता भेटत होता, पहिला भेटत असल्यामुळे जर दुरुस्ती करून जर त्यांना वाढीव जर भत्ता द्यायचा तर थोडासा विलंब झाला. परंतु आतापर्यंत सर्व विद्यार्थ्यांना वाढीव भत्त्यासह DBTद्वारे सर्व विद्यार्थ्यांना अंदाजे एक विद्यार्थ्यांना 70,000 रुपये प्रत्येक वर्षाचे दिले जाते. अध्यक्ष, 70,000 वेगवेगळ्या माध्यमातून. त्यामुळे असे कुठल्याही प्रकारचे अनियमितता झाली नाही, आदिवासी विभागाचा दोष नाही. तांत्रिक अडचणीमुळे 15 दिवस उशीर झाला, परंतु असा आदिवासी मुलगा शिक्षण घेतेवेळी म्हणजे उच्च दर्जेदार शिक्षण आणि उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर कुठल्याही प्रकारची उपासमारीची पाळी आली नाही, कुठल्याही प्रकारे त्यांच्यावर अन्याय झाला नाही. नियमितपणे नाही, चिठ्ठी पाहायची आली तरी अभ्यास करून आलेला आहे मी. तर त्यामुळे एकही अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अनियमितता झाली नाही, भविष्यात सुद्धा होणार नाही, अशा प्रकारचं.